महाराष्ट्र में डॉक्टर और इंजीनियरिंग की कोचिंग देने के लिए प्रसिद्ध रेणुकाई या आरसीसी कोचिंग क्लासेस हर साल हजारों छात्रों को एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस और अन्य मेडिकल क्षेत्रों के लिए योग्य बनाती है। लातूर जैसे ग्रामीण क्षेत्र के एक किसान के बेटे ने रेणुकाई कोचिंग क्लासेस या आरसीसी कोचिंग क्लासेस की शुरुआत की और इसके जरिए छात्रों को मेडिकल और इंजीनियरिंग क्षेत्र में सफलता हासिल करने की ताकत दी। इसी विषय पर पेश है एमके न्यूज की ये खास रिपोर्ट। रेणुकाई या आरसीसी कोचिंग क्लासेस एक ऐसा संस्थान है जो महाराष्ट्र के अलावा कई राज्यों के स्टूडेंट्स को डॉक्टर और इंजीनियर बनने के लिए कोचिंग देता है। देश के लाखों छात्र इस संस्थान की ओर आकर्षित हो रहे हैं जो डॉक्टर और इंजीनियर बनना चाहते हैं। आइए जानते हैं आरसीसी कोचिंग क्लासेस के संचालक अध्यक्ष डॉक्टर प्रोफेसर शिवराज मोर्टेगांवकर से उनका इस कोचिंग क्लासेस को चलाने के पीछे क्या उद्देश्य है। इस संबंध में हमारे प्रतिनिधि धनंजय सोलंके ने उनसे खास बातचीत की। नुकताच नीटचा रिझल्ट लागलेला आहे आणि एनटीएच्या माध्यमातून आता जी काही आकड्यांचा जो खेळ आहे तो संपूर्ण समोर आलेला आहे। मात्र नीटला गवसणी घालताना आणि एमबीबीएस किंवा वैद्यकीय पेशामध्ये पुढे जात असताना ज्या संस्था काम करतात त्या पण फार महत्त्वाच्या आहेत। महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील नामांकित संस्था समजल्या जाणाऱ्या रेणुकाई अर्थातच आरसीसी कोचिंग क्लासेसचे सर्वेश्वर अध्यक्ष शिवराज मोठेगावकर सर आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगणार दरवर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीचा जो नीटचा रिझल्ट आहे तो कसा वेगळा आहे विद्यार्थ्यांना, कारण बरीचशी जी चर्चा होती ती या पेपरची होती, काय सांगणार सर? सर्वप्रथम आपल्या एमकेएनच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार। नीट 2025 हा रिझल्ट म्हणजे तसं पाहिलं तर सर म्हणजे कारण मी मागच्या 23 वर्षांपासून शिकवतोय, असा मी फिजिक्सचा पेपर कधी पाहिला नव्हता। एवढा टफ पेपर, एकदम जेई मेन्स नाही, जे ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन्स पडले होते। फक्त फिजिक्सच टफ नव्हतं तर बायोलॉजी पण लेंदी होतं, केमिस्ट्री पण ट्रिकी आणि लेंदी होतं। म्हणजे यावर्षी अफलातून पेपर होता। बघा ना, मागच्या वर्षी ज्या मुलाला 710 मार्क होते, 710 त्याचा जो रँक आहे 1421, तो यावर्षी ज्याला 598 मार्क्स आहेत तेवढा रँक आहे। म्हणजे बघा 710 आणि 598 म्हणजे जवळपास 120 मार्काच्या जवळपास 120-130 मार्काचा फरक यावर्षी पडतोय। मागच्या वर्षी जे एमबीबीएस नियर अबाउट 636 मार्क 636 ला क्लोज झालं होतं, तेच यावर्षी नियर अबाउट 500 मार्काला क्लोज होतंय असं वाटतंय। म्हणजे जवळपास 130 मार्का डिफरन्स आहे। तर पेपर अफलातून टफ होता तरी विद्यार्थ्यांनी खूप उत्तुंग बाजी मारली। आरसीसी मला खरंच आपल्या लातूरचे एक डेप्युटी कलेक्टर साहेब आहेत, त्यांचा मुलगा आपल्या आरसीसीला होता, त्यांनी म्हणले की मुलं जे वाचले फक्त ते आरसीसी टेस्ट सिरीज म्हणून वाचले, कारण आरसीसीनं केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, ज्या लेव्हलचे पेपर काढले, फिजिक्स टफ पडलं मान्य, फिजिक्स पडलं नाही मान्य करतो मी, परंतु केमिस्ट्री आणि बायोलॉजी आम्ही ज्या लेव्हलचे पेपर काढले होते त्या लेव्हलचेच प्रश्न पडल्यामुळे विद्यार्थी टिकले। आणि आज महाराष्ट्रामध्ये सर्वात म्हणजे मी नॅशनल लेव्हलच्या कंपॅरिझन मान्य करतो की आमचा पहिला नाही आला, दुसरा नाही आला, परंतु बल्कमध्ये जो महाराष्ट्रात रिझल्ट दिलाय तो आरसीसी देत आहे। हे सगळं श्रेय मुलांच्या मेहनतीला आणि आम्ही करून घेतल्या प्रामाणिक प्रयत्नाला। प्रामुख्याने जो कोविडचा कालावधी गेला, जवळपास 3 वर्ष आपण त्या झोनमधून गेलो पूर्णतः। मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुका, त्यामध्ये लागलेला रिझल्ट आणि बरेचसे झालेले आरोप प्रत्यारोप, त्या माध्यमातून विद्यार्थी सावरत यावेळेस जो एनटीएने जो पेपर काढला होता डिफिकल्ट कसा वाटला? कारण प्रश्नावली पण वेगळी होती। विद्यार्थ्यांसमोर पेपर झाल्यानंतर काय प्रश्न होते, बरेचसे विद्यार्थी आपल्या हाताकडून जवळपास दरवर्षी तुमच्या हाताकडून 20,000च्या वरून विद्यार्थी जातात, काय सांगणार? मी आपल्या माध्यमातून सगळ्याला सांगू इच्छितो, कारण नीट 2025 हा पेपर वेगळाच होता, कारण असा पेपर कधीच पाहिला नाही। कारण स्वतः क्वेश्चन म्हणजे फिजिक्स स्पेशली विद्यार्थी सांगतात की 2-2, 3-3 टॉपिकला कंबाईन करून क्वेश्चन टाकले होते आणि पुन्हा आम्ही फॉर्म्युला डिराईव्ह करायचो आणि नंतर क्वेश्चन सॉल्व्ह करायचो। टाइमच पुरला नाही। विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला वेळच पुरला नाही सर, एका तासापेक्षा दीड तासापेक्षा जास्त वेळ देऊन सुद्धा फिजिक्सचे आम्हाला अर्धे क्वेश्चन पण सॉल्व्ह नाही करता आले, असं मुलांचं म्हणणं आहे। मला असं वाटतंय की जे मागच्या वर्षी एनटीवर जे आरोप झाला होता पेपर फुटणं, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी एनटी खेळत आहे, यावर्षी एनटीनं मुलं तर असं म्हणतात की बदला घेतला की कारण असा पेपर मुद्दाम काढला, असं मुलांचं मत आहे असं मला वाटतंय। आणि खरंच मी पण 23 वर्षापासून शिकवतोय, असा पेपर मी पण नाही पाहिला कधीच। बरं, एकूण
रिझल्ट लागला दरवर्षीचं निश्चितच आपल्यासमोर आकडेवारी असते की 720 पैकी 710 715 पर्यंत, गेल्या वर्षी 720ला 20 पण होते बऱ्याच. या वर्षीचं जे कट ऑफ आहे काय जाईल आणि विद्यार्थ्यांनी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, काय वाटतंय? या मागच्या वर्षी म्हणजे 700 पेक्षा जास्त गुण घेणारे जवळपास 3000 विद्यार्थी होते. 3000 विद्यार्थी. यावर्षी एकही विद्यार्थी नाहीये, याच्यावर तुम्ही ओळखू शकता. म्हणजे 683चा पहिला टॉपर आहे पूर्ण इंडियामध्ये. 720 एकही नाहीये आणि असा मिरॅकल रिझल्ट आहे. आणि ह्या 3-4 वर्षामध्येच NTA म्हणा म्हणजे थोडं आपली लेव्हल कमी केली होती. याच्या पूर्वी असं कधी झालं नव्हतं बरं की म्हणजे 4 वर्षापूर्वी की नीटला असे एवढे मार्क पडायचे. PMT पहिलं PMT एक्झाम होती, असे एवढे मार्क पडायचे. पण मागच्या 4 वर्षापासून NTA थोडा पॅटर्न आपला कमी केला, क्वेश्चन्स थोडे इझी लेव्हलचे टाकायला लागले, त्यामुळे थोडं मार्क्स वाढले होते. पण मला वाटतं इथून पुढे आता NTA असं कधीच करणार नाही. त्यांची अशी इच्छा आहे की क्वालिटी विद्यार्थीच बाजूला काढायचे. म्हणजे कॉम्पिटिशन त्यांची इच्छा नाही की खूप सारे विद्यार्थी म्हणजे त्या लेव्हल आणून सोडायची, अशी इच्छा नाही. सिलेक्ट करतानाच आपण चांगले विद्यार्थी सिलेक्ट करू. पण NTA इथून पुढे विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, NTA सुपरफिशियल पेपर आता काढणार नाहीत. पण डेफमध्ये फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, आता डेफमध्येच पेपर काढतील. आपण जे ऑनलाईन करतो, ऑनलाईनच्या नादाला लागतो, नाही रिझल्ट येणार. ते सुपरफिशियल विद्यार्थी काय करतात, 1 शॉर्ट व्हिडिओ बघतो, ऑनलाईन करतो, ऑनलाईन एक्झाम देतो, याच्यामुळे नाही रिझल्ट येणार आता इथून पुढे. मला वाटतं तो निवड टाइमपास होऊन जाईल. मी विद्यार्थ्यांना सांगतोय, कृपा करून करायचं तर जीव तोडून करा. करायचं आपल्या आईवडील एवढं कष्टानं आपल्याला शिकवतात, जीव तोडून करा कृपा करून. उगा आईवडिलांच्या स्वप्नाशी किंवा आपल्या स्वप्नाशी, आपल्या करिअरशी कृपा करून खेळू नका. आईवडिलांना थोडंही वाटत असेल तुम्हाला की मी मागच्या वर्षी कमी पडलो, यावर्षी मी खूप मेहनत करणार आहे, मला फिजिक्स थोडं अवघड होतं माझं, मी शून्यातून फिजिक्स तयार करून दाखवतो. आता जे टॉपर मुलगा त्याला विचारलं, तू फिजिक्स कसं एवढं तू भारी झालं रे, तर तो सांगतो मी दररोज 100 न्यूमेरिकल डेली सॉल्व्ह करायचो. ज्या मुलाला वाटतं की मला नीट 2026 द्यायची, मला त्यांनी सवय आतापासून सुरू करा. 100 जो 50 न्यूमेरिकल सॉल्व्ह कर, तू फिजिक्सचा बाप होऊन जाशील. मी तुम्हाला सांगतो, प्रॅक्टिस. जे मेन्स लेवलचे आम्ही RCC मध्ये तर यावर्षी आमचे 12चे मुलं असतील, रिपीटर बॅचचे मुलं, आम्ही त्याला सेपरेट ट्रॅक लावणार आहोत फिजिक्ससाठी. एक जो 7वा ट्रॅक आहे तो सेपरेट फिजिक्स असेल आणि त्याच्यामध्ये फक्त फिजिक्सच्या प्रॉब्लेमचीच आम्ही तयार करून घेणार आहोत. आणि त्या JEE लेव्हलच्या म्हणजे उद्या नेक्स्ट 2026ला कसा जरी पेपर पडला तर RCC विद्यार्थी तयार असतील. सर, आपलं जे इन्स्टिट्यूट आहे RCC अर्थातच रेणुकाई कोचिंग क्लासेस जे आहे ते आपले महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये जवळपास आपले 5 इन्स्टिट्यूशन सुरू आहेत. बरं, या प्रत्येक वर्षी आपला 700-710च्या आसपासचा रिझल्ट असतो. या वर्षीचा रिझल्ट काय आहे? कारण तो आकडा महत्वाचा आहे बऱ्याचशा गोष्टींचे, कारण फ्लो पण असतो. आणि या वर्षीचा रिझल्ट कसा आहे? यावर्षी RCC मधून जो विद्यार्थी टॉप आला 632 मार्क्स आहेत, 632 मार्क्स आहेत. तो आमच्या एम्स बॅचचा विद्यार्थी आहे आणि 600 पेक्षा जास्त गुण घेणारे 6 गुणवंत विद्यार्थी आहेत. आणि अबो 500 जवळपास 500 पेक्षा जास्त गुण घेणारे जवळपास 400 पेक्षा जास्त गुणवंत विद्यार्थी आहेत. मला वाटतं असा मिरॅकल रिझल्ट आहे. असा एवढा बल्क रिझल्ट देणारा महाराष्ट्रात एकमेव क्लास आहे. मी प्रूव्ह करून दाखवू शकतो बल्क रिझल्ट. आणि ते हे सर्व विद्यार्थी कुठले, हे सगळे विद्यार्थी सेम इंग्लिश, खेड्यामधले विद्यार्थी, शेतकऱ्याची मुलं मुली आहेत. मला इथं आवर्जून तुम्हाला एक गोष्ट सांगायची वाटते, सामान्य कुटुंबातले मुलं आहेत आणि सगळे महाराष्ट्रातले मुलं आहेत. आता बाकी क्लासवाले काही नॅशनल लेव्हलचे पण रिझल्ट दाखवत आहेत, पण मला वाटतं हा महाराष्ट्राला क्लास आहे आणि आम्ही महाराष्ट्रातल्या मुलांसाठी आम्ही काम करत आहोत. महाराष्ट्रामध्ये किती डॉक्टर बनवणार आहेत यावर्षी? आमचं यावर्षीचं तर मी तर माझं एकच स्वप्न आहे, खरं सांगतो मी लिटरली. आणि मी आता आम्ही मला वाटतं 50% घर में RCC डॉक्टर इंजिनियर माझी एकच इच्छा आहे. कारण मला असं वाटतंय शिक्षणच असं एक आहे जे भारतात म्हणजे आपल्या क्रांती करू शकेल. गरिबांच्या जीवनामध्ये एकच गोष्ट फक्त पुढे घेऊन जाऊ, शिक्षण. मला असं वाटतंय, कारण व्यापारामध्ये गेलो तर चढ उतार आहेत. व्यापारामध्ये एक सायकल तयार असते, एक चेन असते की माझा तो त्यालाच मी एजन्सी देणार, तो त्यालाच पुढची एजन्सी, त्यालाच पुढचं हे. पण मला वाटतं शिक्षण असं एकमेव आहे जे आपल्याला त्या सगळ्या चेन ब्रेक करू शकतो. तुम्हाला असं वाटतंय फाटकी तुटकी कपडे घाला, उपाय झोपा चालेल, पण शिक्षण घ्या, चांगलं शिका, टॉप शिका. मला असं वाटतंय. आणि यावर्षी तुम्ही जे टार्गेट विचारलात, मला वाटतं नियर अबाउट 1000 पेक्षा तर श्युअरली जर कॅटेगरी आणि ओपनचे मुलं धरले, आता आमचं दरवर्षी ॲव्हरेज आहे, जेवढे ओपनचे लागतात तेवढेच विद्यार्थी कॅटेगरीचे लागतात, SC ST OBC NT1 NT2 NT3. जवळपास आम्हाला वाटतं 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी डॉक्टर होतील. सर, शेवटचे 2 प्रश्न. विषय असा आहे की ज्यांनी यशाला गवसणी घातले ते सगळेच लक्षात राहतात, वर्तमानपत्र, TV चॅनलच्या माध्यमातून सगळे दिसतात. मात्र ज्यांना कुठंतरी अपयश आले असे बरेचसे विद्यार्थी खचल्या जातात. बरेचसे विद्यार्थी या सगळ्या गोष्टीतून जात असताना आत्महत्येला जवळ करतात. तर त्याचं एक सगळ्यात मोठं उदाहरण मी तुमच्याविषयी ऐकलेलं की ज्यावेळेस तुम्ही
नीटची एक्झाम दिली होती किंवा तुम्ही डॉक्टर होण्यासाठी प्रयत्न केला तर तुम्हाला सुद्धा अपयश आलं होतं आणि हे सगळं सोडून तुम्ही आता डॉक्टरची फॅक्टरी तयार केलेली विद्यार्थ्यांना आव्हान करणार. मला विद्यार्थ्यांना एकच सांगावं असं वाटतं, डॉक्टर म्हणजे काय सर्वस्व नाहीये, डॉक्टर इंजिनियर म्हणजे काय सर्वस्व नाहीये. पण मला असं वाटतं की आज कुठलाच पालक म्हणत नाही, तो तुम्हाला पण पाल्ले आहेत, मला पण मुलं आहेत, कुठलाच पालक आता आजकाल पेपरला खूप मोठे मोठे लेख येतात की आजकाल पालक आपल्या मुलाकडनं आवाजावे अपेक्षा करत आहेत, मुलांच्या स्वप्नावर मोठं ओझं टाका, आपलं स्वप्न मुलांच्या म्हणजे डोक्यावर ओझं टाकतात. मी म्हणतो हे चुकीचं माझ्या मते तरी, कारण तो आपला जो पाल्ले आहे 10वीला 90% आहेत, 95% आहेत, मला सांगा 95% उगाच पडतात का हो? अहो त्या लेकरात गट्स आहेत, त्याच कुठेतरी ट्रॅक थोडा चुकला लेकराचा, म्हणून पालकांची एकच माफक अपेक्षा असते की मला झालेले कष्ट माझ्या लेकराला नाही झाले पाहिजे, माझं जीवन चाललं पुढे पुढे करण्यामध्ये, पळण्यामध्ये, दिवस म्हणत नाही रात. तुम्ही आता पत्रकार क्षेत्रात काम करतायत, तुम्ही घरी किती वेळ देता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही आज म्हणजे एवढं सोपं नाही ना, म्हणजे कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना. तर मला असं वाटतंय की पालकांची माफक अपेक्षा आहे की मला झालेले कष्ट माझ्या लेकराला नाही झाले पाहिजेत. मी पालकांची माफक अपेक्षा विद्यार्थ्यांनी ओळखावं आणि ज्याला अपयश आलं त्यांनी अजिबात नाही पाहिजे. मला असं वाटतं तुम्ही जर खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न करत असाल ना, देर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप फॉर द टॉपर्स. आपण कुठलंही क्षेत्र असू दे, आपण फक्त टॉप राहायचं, आपण मेहनती. मला असं माझा जरी मुलगा असला तर तो मेहनती असला पाहिजे, चिवट असायला पाहिजे, शेवटच्या क्षणापर्यंत सोडणार नाही. असं असेल तर मला वाटतं त्याला कुठंच अपयश येणार नाही. डॉक्टर इंजिनियर म्हणजे काय, ठीक आहे, लागला नंबर तर खूप म्हणजे कारण लवकरच लाईफ सेट होते असं मुलांची इच्छा असते. नाही लागलं तरी घाबरू नका, कारण पुढे भरपूर आता आम्ही BSc शिकलो बेटा. सर आता म्हणल्यासारखं मी पण त्यावेळेस माझ्या वडिलांची इच्छा होती डॉक्टर व्हावं, वडिलांना असं वाटायचं, पण मला त्यावेळेस नाही, माझं नाही नंबर नाही लागला. आपण BSc केलो, पण BSc ला मी पहिला आलो विद्यापीठामध्ये, MSc ला गोल्ड मेडलिस्ट आहे, पहिल्या प्रयत्नात सेट पास झालो, नेट गेट DRDO TIFR बार 5 टाइम्स मी नेट क्वालिफाय झालो होतो, पूर्ण भारतात पहिल्या 10 मध्ये आलो होतो मी. मग केमिस्ट्री एकही भारतातली एक्झाम मी नापास नाहीये. मग मला सांग असं आपल्याला प्रूव्ह करावं लागेल ना बेटा, तरच आपल्याला यश मिळणार आहे. नाहीतर आपण मग सहज स्वप्न, तर काही विद्यार्थी स्वप्न खूप मोठे बघतात पण प्रयत्नच करत नाहीत. सर गेल्या वर्षी जो नीटचा रिझल्ट आला त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप बरेचसे झाले, ज्याच्यामध्ये लातूर नीट कनेक्शन ते नांदेड बीड असं कनेक्शन जोडलं गेलं. मात्र या पद्धतीच्या म्हणजे ज्या नीटचा भ्रष्टाचार बोलला जातो अशा काही गोष्टी होतात का, आणि त्या संदर्भात पालकांनी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांनी करू या आमिषाला बळी न पडावं या संदर्भात काय करायला पाहिजे? हे बघा, मागच्या वर्षी लातूरचं नाव आलं, पुण्याचं म्हणजे बिहारमध्ये काही शहरांचं नाव आलं होतं, नांदेडचं शहराचं नाव आलं होतं, परळी शहरात. मला वाटतंय हे काही खरं नाही बेटा. मला असं वाटतंय की कारण ते जे नाव आलेले ते जे 2 शिक्षक होते लातूरमध्ये ज्याला पोलिसने अटक केलं, ते कुठले, ते जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक होते. त्यांचा कोचिंग क्षेत्राशी काही संबंध नाही, त्यांचा 11-12शी काही संबंध नाहीये. फक्त एक लातूर किंवा नांदेडचं नाव बदनाम करण्यासाठी मला असं वाटतंय. कारण मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो की भारतात जर सगळ्यात स्वस्त शिकवत असेल तर RCC, लातूर, नांदेड, आम्ही इतकं स्वस्त शिकवतो. तुम्ही आता म्हणता नॅशनल लेव्हलचे क्लासेस जे 2 आणि 3 हजारामध्ये शिकवतात ऑनलाईनमध्ये, पण ऑफलाईनमध्ये त्यांची तुम्ही फीस करा 80,000 1 लाख फीस आहे. कारण ऑफलाईनमध्ये हॉल आहे, टीचरचा खर्च आहे, सगळ्या गोष्टी आल्या. परंतु RCC आज आम्ही 60,000 म्हणतो आणि त्यात आम्ही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देतो. आम्ही त्या विद्यार्थ्यांना 40 असेल, पुन्हा 35, पुन्हा 20,000 मध्ये पण आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो. इतकं स्वस्त आम्ही शिकवतो. लातूर आणि नांदेड हे शहर स्वस्त आहेत त्या मनाला राहण्यासाठी. आता आम्ही पुण्याला जर आमचा क्लास गेला तर तिथं 1,40,000 फीस आहे, राहण्याचा मंथली खर्च आहे. राहिला एका रूमचं भाडं पर मंथ 16,000 घेतात, जेवायसाठी 8,000 रुपीज घेतात. अहो लातूरला सगळं मिळून 7-8 हजार होतंय जेवण आणि राहणं सुद्धा. सर शेवटचा प्रश्न, गोष्ट अशी आहे की आता नीटचा रिझल्ट हाती आलेला आहे आणि आता प्रवेशाची लगबग जी आहे ती सुरू झालेली आहे. या दरम्यान पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे, आणि कॉलेज निवडीची जी प्रक्रिया आहे ती सुमार पद्धतीनं न होता थोडक्यात गव्हर्नमेंट जे ऍडमिशन आहे त्या पद्धतीनं जाता येईल आणि त्यांची कुठेतरी फसवणूक होऊ नये या दृष्टिकोनातून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी? आता सध्या आपण जे म्हणलात रिझल्टचे, आता सध्या खूप 10वीचा रिझल्ट आहे, 10th 12th. आता गव्हर्नमेंटनं तर महाराष्ट्र शासनाने आता 11th ऍडमिशनसाठी पूर्ण सेंट्रलाइज सिस्टीम केलेली आहे. मग त्यामुळे तुम्ही तुमच्या कॉलेजचे प्रिफरन्स टाका, आता नेक्स्ट यादी पुन्हा तुम्हाला परत चान्स मिळणार आहे. परंतु मी जे विद्यार्थी आता नीट क्रॅक केले ज्यांनी आता नीट, आणि त्या विद्यार्थ्यांनी मला वाटतं प्रिफरन्स भरत असताना, कारण MBBS ला एवढा काही प्रिफरन्सचा फरक पडत नाही. आपण पहिल्यांदा एम्स कॉलेज प्रिफरन्स द्यायला पाहिजे, नंतर पुन्हा आपण जे मुंबईचं कॉलेज आहे, पुण्याचे जे टॉप कॉलेजेस त्याचं प्रिफरन्स द्यायला पाहिजे, GMC प्रिफरन्स द्यायला पाहिजे, आणि नंतर प्रायव्हेट
असं जसं इंजिनिअरिंगमध्ये खूप साऱ्या इफेक्ट होतो म्हणजे प्रिफरन्सचा, तसं मेडिकलमध्ये एवढा इफेक्ट होत नाही सर. कारण पहिल्यांदा आपण एम्स कॉलेज आपण टॉप रँकनुसार दिलं की आपापल्या रँकनुसार ते आपल्या कॉलेज मिळत असते असं. निश्चितच. तर हे आपल्यासोबत होते शिवराज मोठेगावकर सर, ज्यांनी त्यांच्या जे रेणुकाई कोचिंग क्लासेस आहे त्यांची जी गरुड भरारी आहे त्या संदर्भात सांगितलेलं आहे. प्रामुख्यानं जर पाहिलं तर ज्या ठिकाणाहून त्यांनी या कोचिंग क्लासेसची झेप घेतली तो म्हणजे महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात जो नेहमीच चर्चेला जाणारा जिल्हा आहे आणि तहानलेला जिल्हा म्हणून जो ओळखला जातो तो म्हणजे लातूर. त्या ठिकाणच्या एका शेतकऱ्याच्या मुलानं एका छोट्याशा रेणुकाई नावाच्या एक इन्स्टिट्यूशनची सुरुवात केली आणि त्याची मजल आज संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेली आहे, ज्यामध्ये लातूर असेल, नांदेड असेल, त्याच पद्धतीनं अकोला आहे, छत्रपती संभाजीनगर आहेत, पुणे आहे. या ठिकाणी या इन्स्टिट्यूशनना आता भरारी घेतली आणि हजारो जे डॉक्टर्स आहेत या इन्स्टिट्यूशन मधून बाहेर पडत आहेत आणि आपल्या पंखांना एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये बल देण्याचं काम या इन्स्टिट्यूशननं केलेलं आहे. कॅमेरामन अमोलसह मी धनंजय सोळंके, MKN मराठी, लातूर. रेणुकाई या आरसीसी कोचिंग क्लासेस देश का एक ऐसा संस्थान है जिसमें सिर्फ महाराष्ट्र ही नहीं बल्कि तेलंगाना, आंध्र प्रदेश, कर्नाटक और कई राज्यों से हजारों की संख्या में छात्र पढ़ने आते हैं. लाखों छात्रों का रुझान जिनका डॉक्टर और इंजीनियर बनने का है, ये संस्थान उनको एक खास आत्मविश्वास देता है. इस संस्थान के बारे में इन स्टूडेंट्स की क्या सोच है और वो क्या सोचकर इसको चुनते हैं, आइए जानते हैं उन्हीं से, उन्हीं की ज़बानी. मेरा नाम अक्षदा राठौड़ है और मैंने आरसीसी ज्वाइन किया क्योंकि वो महाराष्ट्र का एक टॉप मोस्ट इंस्टीट्यूट है, नंबर 1 इंस्टीट्यूट है और इस साल का रिज़ल्ट भी अच्छा आया है. जैसे हम कह सकते हैं 632 का इस साल टॉपर आया है. इस इंस्टीट्यूट में बहुत सारे टीचर्स हैं जो सारे अच्छे सिखाते हैं. मोटेगांवकर सर जो सिखाते हैं केमिस्ट्री, उनका जो नॉलेज है वो बहुत वास्ट है. उसके वजह से उन्होंने बहुत सारे ट्रिक्स बताए हैं. उनका जो नॉलेज है वो बहुत ज़्यादा है और सारे जो भी टीचर्स हैं वो बहुत अच्छे से सिखाते हैं. यहाँ पे बहुत सारे डाउट सेक्शंस हैं, मतलब हम आपके वो हमारे डाउट्स सॉल्व करते हैं. अलग अलग DPPs मिलते हैं, डेली प्रैक्टिस पेपर्स, जो सारे बैचेस के लिए सेम होता है. सारे बैचेस को सेम नोट्स देते हैं और रीडिंग होती है जो बच्चों के लिए. मेरा नाम प्रतीक वालेकर है. मैं बीड से आया हूँ और आरसीसी मैंने ज्वाइन किया सिर्फ एक रीज़न की वजह से, क्योंकि इसके रिज़ल्ट्स अच्छे थे. दूसरी बात, यहाँ पे अप्रोच हमें बताया जाता है. मतलब अगर आप बोले तो ये हमारे क्लास का टाइम 2 बजे शुरू होता है और इसके पीछे भी एक बहुत बड़ा रीज़न है, क्योंकि हमारा नीट का पेपर 2 मई 2027 को होने वाला है. तो 2 से 5 के बीच में पेपर है ना, तो 2 बजे शुरू होगा ना पेपर, तो हमारा ब्रेन 2 बजे से 5 बजे के बीच में जितना शार्प चले उतना हमारे लिए अच्छा है. इसलिए 2 से 5 के बीच में हमारे लेक्चर्स हैं. और दूसरी बात कि यहाँ पे जो टेस्ट होती है या फिर DPPs मिलती है, उसमें हमें मतलब रैंकिंग्स मिलती है टेस्ट को, जैसे कि इजी, हार्ड, मीडियम. उसके बाद कि ये PYQ है या फिर ये क्वेश्चन कहाँ से इसका ओरिजिन आया है. उसके बाद टॉपिक वाइज DPPs है, चैप्टर वाइज DPPs है. तो ये सब जो टॉपर स्ट्रैटेजीज होती है ये हमें RCC से मिलती है और इनफैक्ट ये बहुत अच्छी तरह से हेल्प करेंगी, क्योंकि मैटर क्या करता है, सबका सिलेबस हो जाता है लेकिन स्ट्रैटेजीज मैटर करती है. सिलेबस तो सारे करते हैं, 83 चैप्टर्स है वो सारे ही करने वाले 2027 तक, लेकिन जो मैटर करता है वो सिर्फ स्ट्रैटेजीज है.